तर श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर बघा, या वर्षी 29 जुलै 2026 ला गुरुपौर्णिमा आहे आणि या वर्षी जरी गुरुपौर्णिमा 29 जून 2026 ला असली तरी दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा ही आषाढी महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते। आता आषाढी महिन्याची जी पौर्णिमा असते ती पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून का साजरी करतात, काय आहे इतिहास यामागचा नेमका? कारण या अगोदर गुरुपौर्णिमा सांगितलं जातं की हजारो वर्षापासून परंपरागत चालत आलेली ही गुरुपौर्णिमा आहे आणि म्हणूनच ती पुढे आज ही प्रथा चालूच ठेवलेली आहे आणि ती गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढी महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते। परंतु एखादी गोष्ट इतक्या मनोभावे प्रत्येक जण साजरी करतो, यामागे काहीतरी इतिहास असतो आणि तोच इतिहास आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आपण पाहणार आहोत की गुरुपौर्णिमेची कथा नेमकी काय आहे ते। आता महर्षी वेद ऋषी यांचा जन्मदिवस उद्या असतो, म्हणजेच आषाढी पौर्णिमेचा। तो तर गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतातच, परंतु शिवाकडे पहिले देव म्हणून पाहत नव्हते, तर एक योगी किंवा आदियोगी म्हणून पाहत होते आणि यांचीच एक कथा आहे आणि तीच कथा आपण आता पाहणार आहोत। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात माहिती मोलाची। तर पाहूयात गुरुपौर्णिमेची कथा नेमकी काय आहे। तर बघा, हजारो वर्षापासून ही गुरुपौर्णिमा ही प्रथा चालू आहे, म्हणजेच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। परंतु सांगितलं जातं की 15,000हून अधिक वर्षापूर्वी एक ऋषी म्हणजेच एक योगी म्हटलं तरी चालेल, योगी आहेत ते हिमाचल प्रदेशामध्ये उंच पर्वत रांगावरती अवतरले आणि हे ऋषी जेव्हा अवतरले अवतरल्यानंतर ते जेव्हा स्थानावर बसले, त्यांच्या आसनावर बसले, तेव्हा आसनावर बसल्यावर त्यांचं आसन हे निशब्द होतं, म्हणजे त्यांचं कोणतंही हावभाव जाणवतच नव्हता। म्हणजे त्यांचा फक्त डोळ्यातलं पाणी हेच त्यांचं प्रेमानंदाचं पाणी होतं असं मानलं जातं आणि हेच त्यांचं जिवंतपणाचं एक निशाण होतं असं मानलं जातं। कारण त्यांचा श्वास ओळखणं सुद्धा तेव्हा कठीण होतं आणि हे जे योगी आहेत ते कोणतं तरी ज्ञान घेत आहेत, एक अद्भुत ज्ञान घेत आहेत असं जेव्हा तिथल्या आसपासच्या लोकांना कळालं, तेव्हा त्यांच्या भोवती अनेक लोक जमली। बऱ्याच वेळ लोक तिथे उभा राहिली होती, त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती, परंतु योगी इतके ध्यानामध्ये मग्न झाले होते की त्यांना आजूबाजूला कोण आहे याची थोडी सुद्धा जाणीव लागली नव्हती। त्यानंतर थोडासा वेट करून, थोडेसे वेळ वाट पाहून बरेच लोक तिथून निघून गेले आणि त्यातील 7 लोक असे होते की त्यांना ध्यान करण्याची, त्यांना त्या योगीकडून ज्ञान घेण्याची, साधना करण्याची प्रखर इच्छा होती आणि म्हणून ते 7 जण तिथेच थांबले आणि थोड्या वेळाने जे योगी होते त्यांना जाणवू लागलं की आपल्या भोवती कोणीतरी आला आहे आणि ते जे 7 जण होते ते वारंवार त्यांच्याकडे मागणी करत होते की आम्हालाही तुमचं ज्ञान द्या, आम्हालाही तपश्चर्या करायची आहे, आम्हालाही साधना करायची आहे। परंतु जे योगी होते त्यांनी त्यांच्याकडे अजिबातच लक्ष दिले नाही, तरी सुद्धा ते 7ही जण त्यांच्या जवळच बसून राहिले। काही दिवस गेले, दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्षे गेली आणि हे जे 7 जण होते त्यांची तिथेच त्या योगींजवळ बसून तपश्चर्या किंवा ज्ञान घेणं हे चालू होतं, साधना करणं हे चालू होतं। सांगितलं जातं की 80 ते 85 वर्ष ही लोक तिथंच बसून, ही 7 जण लोक आहेत ते तिथंच बसून ते साधना करत होते, तरीही त्या योगींचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं। परंतु एकदा पौर्णिमेच्या दिवशी सूर्य जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे जात होता, सूर्य दक्षिणायन ब्रह्मनात होता, तेव्हा त्या योगींचं लक्ष त्या 7 जणांवर गेलं। म्हणजे बघा, साधना आपण म्हणतो मी एवढी सेवा केली तर मला देवाने एवढं फळ द्यावं, परंतु त्या लोकांनी योगींचं जरा सुद्धा लक्ष नसताना सुद्धा जवळजवळ 80 ते 85 वर्ष साधना केली होती आणि इतक्या वर्षांनंतर त्यांच्यावरती त्या योगींची नजर गेली आणि त्यांना शक्य
अशक्य नसणारी गोष्ट शक्य झाली. त्यांना त्या जे 7 जण होते त्यांना ज्ञान देणं आणि तपश्चर्या किंवा ज्ञान देणं, योग साधनेत आणणं हे गरजेचंच होतं. आणि त्यावेळी त्यांनी मात्र त्यांच्याकडे लक्ष दिलं. आणि जेव्हा सूर्य हा दक्षिणायन भ्रमण करत होता आणि चंद्र जेव्हा पूर्ण झाला, तो चंद्र पूर्ण झाल्यानंतर त्या योगींनी दक्षिणेकडे तोंड केलं. आपलं दक्षिणेकडे तोंड करून, ज्याला दक्षिणमुख असं म्हटलं जातं, त्यांनी दक्षिणमुख केलं आणि त्या 7 जणांना ज्ञान द्यायला सुरुवात केली. आणि योगी ज्ञान ज्याला म्हटलं जातं ते योगी ज्ञान किंवा जी तपश्चर्या आहे ते तपश्चर्या किंवा आदि ज्ञान म्हटलं तरी चालेल, ते आदि ज्ञान हे त्या 7 जणांना द्यायला सुरुवात केली. आणि तो दिवस होता पौर्णिमेचा, ज्या दिवशी सूर्य पूर्णपणे दक्षिणायन भ्रमण केलेलं होतं. पूर्ण चंद्र हा पूर्ण झाला होता आणि त्या पूर्ण चंद्राची रात्र ही गुरुपौर्णिमा मानली गेली. आणि त्या दिवसापासून गुरुपौर्णिमा ही साजरी केली गेली. कारण इतक्या वर्षांनी त्यांनी जो गुरु होता, त्या 7 जणांचा गुरु होता, ज्याला आदि गुरु म्हटलं जातं, त्या गुरूंची नजर ही त्या 7 शिष्यांवर पडली होती. आणि त्या शिष्यांना त्या दिवशी त्यांचे गुरु प्राप्त झाले होते. म्हणून त्या दिवसापासून गुरुपौर्णिमा मानली जाते आणि गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. आणि हा दिवस होता आषाढी महिन्यातील पौर्णिमा. आणि म्हणूनच आषाढी महिन्यात येणारी ही पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून अत्यंत मनोभावे प्रत्येक जो सेवक आहे तो सेवक करत असतो. प्रत्येकाने मानलेला जो गुरु आहे त्या गुरुची सेवा करणं म्हणजेच गुरुपौर्णिमा असते. आता फक्त देवच गुरु असतो असं नाही, तर तुम्ही जो कोणी गुरु मानता त्याची अत्यंत मनोभावे सेवा करणं म्हणजेच गुरुपौर्णिमा करणं असं होतं. त्यामुळे गुरुपौर्णिमेची ही कथा अत्यंत महत्त्वाची कथा आहे. ही जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत गुरुपौर्णिमेचं महत्त्व माहीत असणं हे गरजेचं आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात एका अशा मोलाच्या माहिती समवेत. तोपर्यंत धन्यवाद.